विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री. गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण बघणार आहोत गणित बुद्धिमत्ताची पीवायक्यू. पीवायक्यू खूप छान आहे, सोबतच एक्सप्लेनेशन खूप जबरदस्त आहे आणि प्रत्येक गोष्ट एकदम छान पद्धतीने समजून घ्या, क्लिअर करत चला आणि येणाऱ्या आगामी काळात भरपूर परीक्षा होत आहेत, त्यामध्ये तुमची एक पोस्ट फिक्स करा. चला तर वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसतोय. अमिषा सर्वात लहान आहे. चला तर ज्या मुलींचे नाव आलेले ते आधी आपण लिहून घेऊया. अमिषा सर्वात लहान आहे. अमिषा. सगळ्यांना पेन विजिबल आहे का? एकदम क्लिअर आहे की पेन चेंज करू? अमिषा. त्यानंतर जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे. आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे. जेसिका काय आहे? गार्गीपेक्षा मोठी आहे. म्हणजे गार्गी काय आहे? जेसिका पेक्षा लहान आहे. जेसिका मोठी आहे म्हणून जेसिकाकडे एरो केलेला आहे. ठीक आहे. गार्गी कॅरेल पेक्षा मोठी आहे. गार्गी कुणापेक्षा मोठी आहे? कॅरेल पेक्षा. जे दिलंय ते पॉइंट मांडून घेतोय. त्यानंतर म्हटलेलं आहे अमिषा सर्वात लहान आहे. जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे पण नेहापेक्षा लहान आहे. जेसिका मोठी आहे कुणापेक्षा? गार्गीपेक्षा, बरोबर ना? पण नेहापेक्षा लहान आहे म्हणजे इथं काय येणार आहे? नेहा. काय येणार आहे? नेहा. आणि सर्वात लहान कोण दिलेलं आहे? सर्वात लहान दिलेली आहे अमिषा. चला, हा क्रम कसा बघतो इथे खाली देते बघा. नेहा. नेहा नंतर कोण आहे लहान? जेसिका. जेसिका नंतर गार्गी लहान आहे. गार्गी नंतर येणार कॅरेल आणि सगळ्यात लहान आहे अमिषा. बरोबर आहे. मग प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, सगळ्यात मोठी कोण? सर्वात मोठी कोण आहे रे? नेहा आहे. मग ऑप्शन मध्ये नेहा आहे का? यस आहे. ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न खूप छान होता. ठीक आहे. कंपॅरिझन होतं कोण लहान कोण मोठं. बरोबर आहे. आणि हे प्रश्न जसे दिलेले असतात ना तसे मांडून घ्यायचे. या प्रश्नाचं उत्तर सोडवणं खूप जास्त सोपं आहे. वळूया याच उत्साहात नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. आधी बघा, सोबतच संख्यांची पण अदलाबदल करायची आहे. सोबतच काय करायची आहे? संख्यांची सुद्धा अदलाबदल करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं ऑप्शन आपण पुट करूया. इथे काय म्हटलेलं आहे? वजाबाकी आणि गुणाकाराची अदलाबदल करा. चला करा. आणि सोबत कोणाची? 3 आणि 4 ची. 3 आणि 4 ची म्हणजे 3 च्या जागी काय येणार आहे? 4 येणार आहे. 3 वजाच्या जागी गुणाकार. बरोबर आहे. 4 वजा 8. बघा रे, 4 त्रिक 12. 12तून 8 गेले किती? ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? वजाबाकी आणि गुणाकाराची अदलाबदल करायची. आता चिन्ह दोनच आहे तर त्यांचीच अदलाबदल करावी लागेल 100%. पण 4 आणि 8 ची म्हटलेली आहे म्हणजे 8 गुणिले काय येणार आहे? 3 वजा काय येणार आहे? 4. ठीक आहे. बरोबर 20 येतात का बघा. 8 त्रिक 24. 24 वजा 4 काय आलेलं आहे? 20 आलेलं आहे. म्हणजे 100% दुसरं ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. यामध्ये वजाबाकी आणि गुणाकार दोन चिन्ह असल्यामुळे त्यांचीच अदलाबदल होईल. पण 4 आणि 8 ची अदलाबदल आपण केलेली आहे. काइंडली नोट धिस. ओके. ठीक आहे. समजते सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन बघूया लगेचच. एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार असा प्रश्न विचारलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलं लॉजिक लागते बघा. डिफरन्स येतोय का की मल्टिप्लाय होते? काय होते? चला सांगा मला. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना नंबर सिरीज दिसते. नंबर सिरीज काढायची आहे. आधी आपण डिफरन्सच बघूया. का बरं? कारण खूप जास्त फरक नाहीये. खूप संख्या कमी होत गेल्या का किंवा खूप जास्त वाढत गेल्या का? नाही. जेव्हा खूप कमी होत जातात किंवा वाढत जातात अशा वेळेस आपण गुणाकार किंवा भागाकाराचं लॉजिक लावतो. पण इथे का नाही लावलंय ते सुद्धा सांगते. कारण डिफरन्स खूप जास्त नाहीये. बघा रे, 177 वजा जर 162 केलं तर किती मिळालेलं आहे? 7तून 2 गेले 5 आणि इथे मिळाला 1. 15 मिळते. त्यानंतर इथे बघा 12तनं 5 गेले किती राहिले? 12तून 7 गेले 5 आणि इथे राहिला 1. अगेन बघा, 7तून 2 गेले 5, इथे राहिला 1. इथे बघा 12तून 7 गेले 5 आणि इथे राहिलाय
1 बरोबर आहे. म्हणजे सगळीकडे काय आहे 15 चा डिफरन्स आहे. मग आता 117 मधून 15 काढावे लागतील. बरोबर, काढा 117 मधून 15. 102 आहे का रे ऑप्शन मध्ये 102? हो, ऑप्शन नंबर 3 काय आहे 102 आहे. काय मिळालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सारखा डिफरन्स मिळालेला आहे, 15 चा डिफरन्स आहे. समजत आहे? काही याच्यामध्ये काय होतं डिफरन्स कमी कमी होत जातो, काही याच्यामध्ये डिफरन्स वाढत जातो. बरोबर आहे, काही याच्यामध्ये समसंख्येचा डिफरन्स असतो, काही याच्यामध्ये विषम संख्येचा असतो. पण इथे सगळ्यांमध्ये 15 काय झालेले आहे कमी होत गेलेले आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न माझ्या सोबत सॉल्व्ह करत चला. मी वारंवार ही गोष्ट तुम्हाला का सांगते, कारण मी एका मॉडरेट स्पीडने घेते, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण छान पद्धतीने सॉल्व्ह करून बघतो, ती अधिक काळासाठी आपल्या डोक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फिट्ट होते आणि चांगली लक्षात राहते. आणि परीक्षेच्या वेळेस हीच गोष्ट तुम्हाला कामात पडणार आहे. चला तर व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा, कारण अजून प्रश्न भरपूर बाकी आहेत आणि भरपूर टाईप आपल्याला घ्यायचे आहेत. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. अगेन आपल्याकडे काय आलेलं आहे रे, नंबर सिरीजच आलेली आहे. सांगा काय डिफरन्स दिसतोय, मल्टिप्लिकेशन दिसते, काय दिसते? नंबर सिरीज वाढत गेलेली आहे. ठीक आहे. ही जी नंबर सिरीज आहे या नंबर सिरीज मध्ये बघा 33, 100, त्यानंतर 300 काहीतरी तिप्पट दिसते आणि सोबत एक 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 अंक वाढत गेलेला आहे असं सुद्धा दिसतंय. चला तर बघूया काय आहे ही नंबर सिरीज, कुठलं लॉजिक लागणार आहे. खूप इझी आहे. जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्ही म्हणणार मॅडम अरे च्छा किती इझी होतं, बरोबर आहे ना. फक्त काय होतं की आपण बरेच प्रश्न बघून घाबरून जातो. घाबरायचं नाहीये, प्रश्न आपल्याला घाबरले पाहिजे, याच्यासमोर जायचं की नाही जायचं, बरोबर ना. चला तर पहिला प्रश्न बघतोय आपण नंबर सिरीजचा, या आधी बघितलेला आहे, चौथा प्रश्न आहे हा. ठीक आहे, बघा रे, 33 गुणिले 3 केलं तर किती होतं 99, आणि त्यामध्ये अधिक 1 केला तर काय झाला 100 झालेला आहे. पुन्हा 100 गुणिले 3 करून बघा रे किती झालं 300, बरोबर आहे. 300 मध्ये जर अधिक 1 केला तर किती झालं 301, बरोबर आहे. आता 301 गुणिले 3 करा किती होणार आहे 900, 3 एके 3, 903 होणार आहे. आणि त्यामध्ये अधिक 1 करा, त्यामध्ये अधिक 1 करा किती झालं 904 झालेला आहे. पुन्हा 904 गुणिले 3 करा, काय येणार 4 त्रिक 12 ला 2, हातचा ला 1, 3 शून्य शून्य म्हणजे इथं आला 1, 3 9 27, बरोबर आहे. 27 12 येणार आहे, त्यामध्ये जर 1 ऍड केला तर किती झाला 27 13 झालेला आहे. आता पुढे सेम हाच नंबर कॅरी करायचा आहे. 27 13 ला कशाने गुणायचंय 3 ने, 3 त्रिक 9, बरोबर आहे. 3 एके 3, 3 7 21 ला 1, हातचे आले 2, 3 दुनी 6 आणि 2 8. बघा रे 8 1 3 9 असं ऑप्शन तुम्हाला दिसतंय का? त्यामध्ये काय करायचं आहे 1 ऍड करायचा आहे, बरोबर आहे. 1 जर ऍड केला तर काय होणार 8 1 4 0, बरोबर आहे. आहे का ऑप्शन? येस, ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. समजत आहे सगळ्यांना? खूप इझी होतं. काय झालं प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय झालं, त्यामध्ये +1 झाला. तुम्ही डिफरन्स काढून पण करू शकले असते, पण तुमच्या लक्षात येते की 33 त्रिक 99 होत आहेत, बरोबर आहे. आणि पुढे एक वाढलेला आहे, बरोबर आहे. पुन्हा 100 त्रिक काय होते 300 होते, पण त्यामध्ये एक वाढलेला आहे. या दोन टप्प्यामध्येच काय होतं लॉजिक आपल्याला लक्षात येऊन जातं. क्लिअर आहे, समजते सगळ्यांना. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जराही दम न खाता वळूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे. विद्यार्थी मित्रांनो, दिशेवरचा प्रश्न आहे आणि असे प्रश्न खूप इझी असतात. दिलेलं असतं, फक्त मांडत जायचं. तुम्हाला सांगा आहे, त्यानंतर लेटर सिरीज आहे, त्यानंतर आणखी आपलं ब्लड रिलेशन आहे. हे जसं दिलेलं आहे ना तसं तसं मांडत जायचं. त्यानंतर तर्कसंगत आहे, सिलॉजिझम, ते सुद्धा जसं दिलंय तसं मांडत जायचं, आपल्याला सहज उत्तर मिळून जातं. आधी तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे दिशा. मी वारंवार सांगते, ही पूर्व दिशा असते, ही पश्चिम, वरची उत्तर आणि खालची दक्षिण. त्यानंतर तर तुम्हाला सब डिरेक्शन विचारलेलं असेल तर वाघ म्हणजे वायव्य, इकडून ईशान्य, आला आग्नेय, नाही म्हणजे नैऋत्य. ठीक आहे, हे काय आहेत उपदिशा आहेत. वाघ इकडून आला नाही. मी याच पद्धतीने लक्षात ठेवते, तुम्ही सुद्धा या पद्धतीने लक्षात ठेवू शकता.
चला, शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली. तो उत्तरेकडे गेला. उत्तरेकडे गेला म्हणजे आपण पकडू या पॉइंटने त्याला काय, या पॉइंटला काय केली आहे त्याने, सुरुवात केलेली आहे. उत्तरेकडे गेला म्हणजे कुठे गेला रे, वर गेला 100%, बरोबर आहे. नंतर तो तिथून पश्चिमेकडे वळला. आता बघा पश्चिम दिशा कुठे आहे, इथे, म्हणजे तो इकडे वळलेला आहे. ठीक आहे, तो इकडे वळला. नंतर तो उजवीकडे वळला. आता त्याचं या डिरेक्शननी तोंड असताना त्याची उजवी बाजू काय येणार आहे, वरची बाजू येणार आहे, बरोबर आहे. वरच्या बाजूला तो वळलेला आहे. अखेरीस तो डावीकडे वळला. आता वर त्याचं चढ असताना त्याची उजवी बाजू ही असणार, डावी बाजू ही असणार. अखेरीस तो कुठे गेलेला आहे, डावीकडे गेलेला आहे, म्हणजे या कोपऱ्यात बघा, दिसते सगळ्यांना. आता त्यांनी म्हटलेलं आहे, तर त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला शाळा आहे. आता इथे त्याची शाळा आहे, समजा आपण इकडे पकडू त्याची शाळा, बरोबर. ही असणार त्याची शाळा, हे त्याचं घर, इथून त्याने सुरुवात केली, या कोपऱ्यात तो पोहोचलेला आहे. आता त्यांनी म्हटलेला आहे तो घराच्या कोणत्या दिशेला आहे. आता घराच्या कोणत्या दिशेला असणार, तो उपदिशा दिलेला आहे. मग या दिशेला उपदिशा बघा ना तुम्ही, तिरपी दिशा कोणती येते, पश्चिम आणि उत्तरेच्या मधली दिशा असते वायव्य, म्हणजे तो कुठे आहे सध्या, वायव्य दिशेला आहे. लक्षात येतंय. बघा जसं दिलं होतं तसं मांडत गेले, सहज उत्तर मिळालं. आणि जर मुख्य दिशा दिलेल्या असतात तर तो पश्चिम दिशेला आहे, बरोबर आहे ना. आलं लक्षात सगळ्यांना. सोपं आहे, एकदम सोपं आहे, फक्त तुम्ही मनापासून करायचं आहे आणि आपण ठरवलेलं आहे तर नक्की पूर्ण करायचं. आणि त्यासाठी मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे करते. रोज PYQ घेते, कारण मला माहितीये तुम्ही टॉपिक एकदाचा बघून घ्याल पण PYQ सॉल्व्ह करण्याचा कंटाळा करता. का कंटाळा करता, कारण बरेच वेळ आपलं लॉजिक लागत नाही, आपल्याला ते प्रश्न सुटत नाही. आणि जेव्हा एखादा टीचर, कोणी असो, XYZ कुठलाही टीचर असो, तो शिकवतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं अरे यार किती छान आहे, किती सोपं आहे, नक्की समजतं. पण जेव्हा आपण सेल्फ PYQ सॉल्व्ह करायला जातो, ते सुटायला आपल्याला अडचण जातात. आणि मला असं वाटतं की हाच प्रॉब्लेम मी सुद्धा कधीतरी फेस केलेला आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला जाऊ नये म्हणून मी वारंवार PYQ वर काय घेते, सराव घेते. तर तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत राहा. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. आदित्य निर्देश करत एक स्त्री म्हणाली. आदित्यकडे निर्देश करत, सपोज दॅट हा आदित्य आहे, याच्याकडे निर्देश करत एक स्त्रीने म्हटलं, काय म्हटलं बघा, त्याची आई, कोणाची, आदित्यची आई, ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आदित्यची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय. 100% मावशी असायला पाहिजे. बघा ना, ही एक स्त्री आहे, ठीक आहे, स्त्री पिक्चर नाही, ही एक स्त्री आहे ठीक आहे. तर ही स्त्री आदित्यकडे बोट देत दाखवत म्हणाली की याची जी आई आहे, त्याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे हिची जी आई आहे, या आईची ही कोण आहे, मुलगी आहे, बरोबर ना. मग आता बघा रे, ही मुलगी हिची पण आणि ही मुलगी हिची पण, म्हणजे ह्या दोघी कोण झाल्या, बहिणी. म्हणजे ही आदित्यची कोण झाली, 100% मावशी झालेली आहे. उत्तर समजलंय, मावशी आन्सर येणार आहे, काकू येणार नाही. ठीक आहे, पण ऑब्लिक मध्ये आहे तर तुम्हाला ते स्टिक करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, इथलं जे काकू हे ऑप्शन आहे हे इरेज करून टाकते. ठीक आहे, का बरं, कारण काकू हे बसतच नाही. एकतर त्याचा आन्सर मावशी येणार आहे, एकतर त्याचा आन्सर आई येणार आहे, दोन पैकी एक येईल. कारण ती आदित्यची आई पण म्हणू शकते की याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, किंवा आदित्यची मावशी सुद्धा म्हणू शकते. म्हणजे याचा आन्सर एकतर आई असेल किंवा मावशी असेल. ऑप्शन मध्ये असं सुद्धा विचारू शकतात तुम्हाला की फक्त ऑप्शन ए आणि ऑप्शन 2 आणि 3 अशा टाइप मध्ये सुद्धा विचारू शकते. तुम्हाला प्रश्न समजलेला आहे की आदित्यकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली की याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. असं कोण म्हणू शकते, एकतर त्याची मावशी म्हणू शकते की याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, किंवा त्याची आई म्हणू शकते. समजते प्रश्न. चला तर नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. जर एक्स म्हणजे, आता पदावली दिलेली आहे आणि पदावलीमध्ये चिन्ह बदलायचे आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की गुणाकार म्हणजे वजाबाकी, भागाकार म्हणजे अधिक. तर जसं दिलंय तसं मांडून घ्यायचं. तर मूल्य काय येणार विचारलंय, 8, 2, 6, 3, 5. त्यांनी म्हटलेलं आहे अधिक म्हणजे
अधिक म्हणजे भागाकार, मग इथे भागाकार मांडा. त्यानंतर वजाबाकी म्हणजे काय म्हटलेलं आहे? वजाबाकी म्हणजे गुणाकार, इथे गुणाकार. त्यानंतर भागाकार म्हणजे काय म्हटलेलं आहे? भागाकार म्हणजे अधिक म्हटलेला आहे. त्यानंतर बघा गुणाकार म्हणजे वजाबाकी म्हटलेला आहे. मग कंचे भागुवेव वापरा. 8 भागिले 2 केलं किती आलं? 4, बरोबर आहे. 4 सख 24 अधिक 3 वजा 5, 4 सख 24 अधिक 3 वजा 5 म्हणजे काय येणार आहे? 27 मधून 5 गेले 22 आन्सर येणार आहे. आहे का रे ऑप्शन मध्ये 22? येस, हो, 100% आहे मॅडम, बरोबर आहे. दिसतंय ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच. मित्रांनो सगळ्यांना नंबर सिरीज दिसते. आता म्हणाल की मॅडम पीवायक्यू मध्ये जरा नंबर सिरीज जास्त विचारल्या जात आहेत का? हो, बऱ्याच परीक्षेला TCS IBPS ने कम्प्लिटली जो फोकस केलेला होता तो बुद्धिमत्तेवर जास्त केला होता. त्यामध्ये नंबर सिरीज आणि लेटर सिरीज भरपूर प्रमाणात विचारल्या होत्या. ठीक आहे. आणि गणिताचे जे टॉपिक आहेत न टाकी हे यावर खूप कमी प्रश्न दिसतात. ठीक आहे. आणि एखादा प्रश्न असा असतो की जर तुम्ही मागच्या तलाठी भरतीचे पेपर सेट सुद्धा आपण घेणार आहोत, कारण आपल्याला त्यावर पण फोकस करायचा आहे, तर त्यामध्ये 50-50 होतं. 50% काय होतं? बुद्धिमत्ता होतं आणि 50% गणित होतं. तर आपल्याला काहीच सोडायचं नाहीये, पण बुद्धिमत्तेचे प्रश्न भरपूर जास्त प्रमाणात विचारले जातात, हे आपल्याला पीवायक्यू वरून लक्षात येत आहे. चला तर बघा इथे डिफरन्स कितीचा दिसतोय? 30, 49, 66, 85 आणि 102. बघा इथे कितीचा आहे? 19 चा दिसतोय. इथे कितीचा आहे? 16 तून 9 गेले 7, 17 चा आहे आय थिंक सो. इथे बघा अगेन 19 चा आहे. पुढे इथे बघा पुन्हा 17 चा आहे. पुन्हा 19 चा येईल का मग? यामध्ये 19 टाका. काय येणार आहे? 9 आणि 2 11 ला 1, हातचाला 1, बरोबर आहे. इथे आले 2, 121 आहे का ऑप्शन मध्ये? हो, 100% आहे. बघा काय झालेलं आहे, काहीच केलेलं नाही आपण, फक्त डिफरन्स बघितला. इथे 19 चा डिफरन्स आहे, इथे 17 चा आहे, इथे 19 चा, इथे 17 चा, इथे पुन्हा काय घेतला? 19 चा डिफरन्स घेतलेला आहे. अल्टरनेट घेतलेला आहे. समजलाय प्रश्न? एकदम इझी होता प्रश्न, खरंच खूप खास होता आणि सोबतच इझी होता. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो याच उत्साहात आपल्याला वळायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन मिस होत असेल तर बघा, दिसत नाहीये का सगळ्यांना? इथे काय आहे? 19, 17, 19, 17 आणि पुढे 19 हा डिफरन्स आपण घेतलेला आहे. लक्षात येते? चला नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. 15, 20, 27, 37 आणि 52. इथे सुद्धा मला असं वाटतं डिफरन्सच घ्यायचा आहे. बघा रे, 15 आणि 20 मध्ये 5 चा डिफरन्स आहे. 20 आणि 27 मध्ये 7 चा डिफरन्स आहे. 27 आणि 37 मध्ये 10 चा डिफरन्स आहे. 37 आणि 52 मध्ये 15 चा डिफरन्स येतो का? 7 आणि 5 12 ला 2, हातचाला 1, बरोबर आहे. पुढे बघा 5, 7, इथे 3 चा डिफरन्स, इथे 2 चा, 5 आणि 2 7, इथे 3 चा आलेला आहे, 7 आणि 3 10, इथे 5 चा आलेला आहे. आता इथे पुढे 7 चा लागणार, 15 आणि 7 22, बरोबर आहे. आता 22 चा डिफरन्स घ्या. 52 मध्ये 22 जर टाकले तर 2 आणि 2 4, ठीक आहे. 2 आणि 2 4 आणि नंतर 2 आणि 5 7, 74 आहे का रे ऑप्शन मध्ये? यस आहे, शुअर आहे मॅडम. ठीक आहे. काय येणार आहे? 74 आन्सर येणार आहे. पहिले 5 चा डिफरन्स आहे, मग 7 चा, मग 10 चा, मग 15 चा. मग पुढे लक्षात येत नाही की मॅडम 7 नंतर 10 घ्यायचं काय घ्यायचं, तर अशा वेळेस मी काय केलेलं आहे, डिफरन्सचा डिफरन्स काढला. इथे बघा 2 चा डिफरन्स आहे, नंतर 3 चा, नंतर 5 चा, म्हणजे विषम संख्येचा डिफरन्स घेतलेला आहे. मग पुढे आपण 15 मध्ये 7 टाकले तर किती आले? 22 आले. आणि 22 चा जर डिफरन्स घेतला तर 52 मध्ये 22 टाकले तर आपल्याला आन्सर काय मिळालेलं आहे? 74 मिळालेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. 2 आणि 7 मध्ये 5 चा डिफरन्स आहे.
7 आणि 23 मध्ये कुठलं लॉजिक लागते रे? खूप जास्त वाढत चाललेली आहे नंबर सिरीज. बघा मल्टिप्लिकेशन वगैरे लागतं का? 7 मिळालेला आहे. बघा रे असं होते का 2 मध्ये किती टाकले? 2 गुणिले 3 केलं आणि अधिक 1 केलं तर किती झाले? 7 झाले. आता 7 गुणिले 3 करा. 7 त्रिक 21 पण पुढे 23 आहे म्हणजे 2 टाकून बघा. 23 येतं का? त्यानंतर 23 गुणिले 3 करा. किती येणार? 3 त्रिक 9. 3 दुणे 6 69 अधिक 3 करा. किती येते? 9 3 12 ला 2 हातचाला 1 72 बरोबर आहे. म्हणजे 72 गुणिले 3 केलं तर किती होते? 2 त्रिक 6 7 त्रिक 21 216. इथे 4 टाकावं लागेल. का बरं? इथे 4 इथे 3 इथे 2 आणि इथे 1. इथे मात्र 3 जो आहे हा काय सगळ्यांमध्ये कॉमन आहे. बघा 6 आणि 4 10 ला 0 हातचाला 1 इथे झाले 2 आणि इथे झाले 220. ठीक आहे. आता काय करावं लागेल? 220 गुणिले 3 काय येणार आहे? 22 त्रिक 66 म्हणजे 660 येणार आहे. सोबत पुढे काय करावं लागेल? 5 ऍड करावं लागेल. तर काय येणार आहे? 665 आहे का रे ऑप्शन मध्ये? हो आहे मॅडम, 100% आहे. मग काय करताय? डोळे बंद करून टिक करा. ठीक आहे, डोळे उघडे करूनच टिक करायचं आहे. कारण आपण काढत असलेलं प्रत्येक उत्तर पुन्हा एकदा टिक करण्याआधी खात्री करून घ्यायची. कारण आपल्याला सगळं कळतं पण काय होतं वळत नाही. बरेच वेळा काय होतं आपल्याकडून सिली मिस्टेक होतात. त्या सिली मिस्टेक आपल्याला प्रॅक्टिस करून टाळायच्या आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो बघा 2 4 7 35 42. मॅडम लॉजिक लागत नाहीये, काय करायचं? काहीतरी वेगळं दिसते. चला ट्राय करून बघूया. इथे करा 2 गुणिले 2 काय येणार? 4. 4 मध्ये आता 4 गुणिले 2 तर 8 होतात. 4 मध्ये किती टाकले तर हे होते? 3 टाकले तर मग आता 4 त्रिक सॉरी 4 अधिक 3 7. 7 गुणिले 5 किती होते? 35 होते. 35 मध्ये किती टाकले रे? 7 टाकले म्हणजे किती झाले? 42. आता 42 मध्ये किती गुणाकार करणार? आता मला हे आन्सर काढता येत नव्हतं म्हणून काय केलं? 42 ने 462 ला 42 ने जर भागलं तर किती मिळतंय? 11. मग आता 42 ला जर 11 ने गुणलं तर 462 मिळतायत. पुढे प्लस किती करावं लागेल सांगा? इथे 3 केले इथे 7 केले 4 चा डिफरन्स आहे. 7 आणि 4 11 की 7 आणि 6 13. 4 4 नंतर समसंख्या 6 येणार. 7 आणि 6 13 ऍड करा. 3 आणि 2 5. त्यानंतर 6 आणि 1 7 475 आहे का रे ऑप्शन? हो आहे. पण पुन्हा एकदा सांगते हा प्रश्न खरंच खूप कठीण होता. एखाद्या प्रश्नाला लॉजिक लागायला वेळ लागतं कारण असे प्रश्न जर आले तर आपल्याला सुटायला वेळ लागतो. पुन्हा एकदा समजून सांगते यामध्ये थोडा किचकट लॉजिक लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे बघा रे काहीच लॉजिक लागत नाही म्हणून 2 चा गुणाकार करून बघितला 4 आले. पुढे 4 आणि 3 वाढलेले आहे याच्यामध्ये 7 झाले. इथे 7 5 35 डायरेक्ट 5 न गुणाकार झालेला आहे. पुन्हा इथे 7 वाढलेले आहेत. बरोबर आहे. आता इथे जर बघितलं आपण तर इथे काय आहे? 42 ला डायरेक्टली 11 ने गुणलेला आहे. तर 462 आलं. मग आता इथे काय करावं लागेल? प्लस करावं लागेल. एके वेळेस मल्टिप्लाय आहे, एके वेळेस काय आहे? प्लस केलेलं आहे. तर प्लस किती करायचं? आता इथे बघा 3 आणि 7 मध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर 4 चा येतोय. मग आता 7 आणि पुढे 4 च्या नंतरची समसंख्या काय आहे? 6 म्हणजे 7 आणि 6 ह्या दोघांमध्ये काय आहे? 6 चा डिफरन्स आहे. इथे बघा या दोघांमध्ये 4 चा डिफरन्स आहे. ठीक आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर 3 चा डिफरन्स आहे. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर किती आहे? 6 चा आहे. म्हणजे 3 6 म्हणजे खूप किचकट प्रश्न आहे. थोडा लॉजिक लागायला वेळ लागतो. अशा वेळेस एखादा प्रश्न लॉजिक नाही लागलं तर निगेटिव्ह मार्किंग नसली तर अंदाजे टिक करू शकता किंवा जर लॉजिक लागलं तर खूपच छान. पण
होईल तोपर्यंत असे प्रश्न शेवटी सॉल्व्ह करायचे. कारण एखाद्या प्रश्नाला जर वेळ जात असेल, तर त्यासाठी आपले बाकी प्रश्न चुकता कामा नये. म्हणून असे प्रश्न थोडे बाजूला ठेवायचे आणि वेळ उरल्यानंतर काय करायचे? सॉल्व्ह करायचे. समजतंय? लक्षात येतंय? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न छान होते. तुम्हाला समजलेले सुद्धा आहेत. चला तर आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय विद्यार्थी मित्रांनो.